राज्यभरात अनेक ठिकाणी टँकर चालकांचा आणि ट्रक चालकांचा संप सुरू आहे, त्याचे पडसाद उमटलेले आहेत। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचा पुरवठा सुरळीत, ट्रक वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम नवी मुंबईमध्ये नाही। कांदा, बटाटा, फळ आणि धान्य मार्केटमध्ये वाहतूक सुरळीत। ट्रक आणि टँकर चालकांच्या संपामुळे मुंबईतील दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली। भाजी मार्केटमधील अनेक भाजी विक्रेत्यांची दुकानं बंद। कोल्हापुरातील काही माल वाहतूक करणाऱ्या चालकांचा संप सुरूच। बेमुदत संपावर काही संघटनांनी काढलेला तोडगा चालकांना अमान्य। 100हून अधिक ट्रक रेल्वे यार्ड परिसरात थांबून। जळगावमधील अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला। टँकर चालकांच्या आंदोलनाचा वाहनधारकांना फटका। पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद। ट्रकवाल्यांच्या संपामुळे शाळांना फटका बसण्याची चिन्ह। इंधन पुरवठा न झाल्यास उद्यापासून स्कूल बस बंद राहणार। शासनाकडे तोडगा काढण्याची महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांचा चक्काजाम। वाहतूक काही काळासाठी ठप्प। पेट्रोल पंपावरही लांबच लांब रांगा। अनेक ठिकाणी पेट्रोल संपल्याचीही माहिती। नागपुरातील अनेक परिसरामध्ये इंधनाचा तुटवडा। जिल्हाधिकाऱ्यांकडून इंधन तुटवड्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न। सुरळीत पेट्रोल पुरवठ्यासाठी पेट्रोल पंप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक। शिवडी परिसरामध्ये टँकर चालकांचा संप। शेकडोंच्या संख्येने टँकर चालक एकवटले। पोलिसांकडून सर्व चालकांना शांत राहण्याचं आवाहन। ट्रक चालकांच्या संपामुळे पुण्याच्या मार्केट यार्डमधील गाड्यांची आवक कमी झाली। पुणे मार्केट यार्डमध्ये आज केवळ 900 गाड्यांची आवक झाली, त्यामुळे भाज्यांचे दर वाढले।